हॅलो नमस्कार. मी सारिका स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दिवाळीचा फराळ मी इथं केलेला आहे आणि यामध्ये आज शेवचे लाडू बनवलेले आहेत. इथं बेसन पीठ पाणी टाकून छानपैकी याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, जे की शेव पाडण्यासाठी असं घट्टसर बनवायचं. आणि इथं तेल तापलेलं होतं आणि सोऱ्याच्या साहाय्याने असे छान गोल मी शेव पाडून घेते. आणि अशा पद्धतीने एकसारखे शेव पाडले. आपल्याला जास्त तळू द्यायचे नाही आणि जास्त कच्चेही ठेवायचे नाही. इथं पाक मी तयार करून घेतलेला आहे. पातेल्यामध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये साखर टाकून असं एकतारी पाक तयार करून घेतलेला आहे. जास्त हे आपल्याला पाक घट्टसर नको व्हायला, गोळी होईपर्यंत अजिबात ठेवायचं नाही, कारण आपले लाडूनं मग खूपच कडक होतील. आणि जास्त जर पाक कवळा झाला तर लाडू अजिबात वळत नाहीत. त्यामुळे आणि अर्धा तास इथं मी भिजवत मुरत ठेवलेला होता पाक. आणि छान असे थंड झाल्यानंतर मी करून घेते. तरी पण बघा किती सुंदर असे सुरेख गोल गरगरीत असे आपले लाडू वळत आहेत. आणि जर असंच खालीनं पाक लागलेला असेल तरी थोडंसं गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा वळून घ्यायचं, काही होत नाही. आणि एकदम सोपे आहेत, अगदी आरामामध्ये बनवून घेते आता मी. अजिबात घाई गडबड करायची नाही. एकदमच लवकर होऊन जातात. बऱ्याच ताईंना वाटतं शेवचे लाडू करायला थोडासा वेळ लागतो, पण अजिबात लागत नाही. बघताय तुम्ही खूप छान झालेले आहेत. आणि साखरनं थोडीशी जास्त टाकायची, कारण जितकं साखर जास्त टाकली तितकं पाक आतमध्ये मुरतो आणि छान असे गोड लागतात. आणि साखर जर थोडी कमी झाली तर खायला चांगले नाही लागत. त्यामुळं साखर थोडी जास्तच टाकायची. आणि हे बघा खूप छान झालेले आहेत आपले लाडू. आणि बघताय तुम्ही, मी तर रात्रीला बांधून घेते. अगोदर मी केलेले होते दुपारी शेव वगैरे आणि पाकामध्ये छान मुरू घातलेले होते. आणि संध्याकाळी मस्त बसून वळून छान लाडू तयार करते. तरी पण किती छान झालेले आहेत बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघता इथं खूप सुंदर असे आपले लाडू झालेले आहेत. एकदम बारीकही नाही, मोठेही केले नाहीत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.